काय निघाला राजा रावण सांगू राहिले तिथं आश्रम केल्यानंतर आश्रम अशा ठिकाणी करायचं तिथं मोठमोठे राक्षस असावं ते राक्षस सुद्धा आल्यानंतर हनुमंताला मिळते हनुमंतावर संकट निर्माण करते आणि तशा ठिकाणी आश्रम तयार करावा आणि आश्रम तयार करून त्या हनुमंताला सूर्योदय होईपर्यंत कशाही पद्धतीने पण गुंतून ठेवण्याचं कार्य काळनी तुला करायचंय अशा प्रकारचा राजा रावण काळनीला विनंती करू लागलेला आहे आणि काय करायचंय अरे त्या ठिकाणी त्या आश्रमाच्या ठिकाणी सरोवर म्हणजे तलाव पाण्याचा आणि तो तलाव कसा असावा चांगल्या पाण्याचा असावा आता त्या डबक्याच्या पाण्याचं नाहीये ते पाणी थोडं बाजूला गेलं की सुरू होत नाही बाबा ते पाणी नकोय चांगलं कर कारण तो रामाचा भक्त आहे तुला त्याचा अनुभव येईल म्हणायचं राहिले आणि तिथं अशा प्रकारचा आश्रम तयार कर चांगला तलाव तयार कर 5 पक्वानाची फळं आणि आल्यानंतर रामाशिवाय दुसरं बोलू नको नाहीतर तुझं काही बरीगत नाहीये अशा प्रकारचा राजा रावण काळनीला सांगू लागलेला आहे अरे काळनी तिथं गेल्याबरोबर तुझ्या मनात जेवढी काही असणारी सौर्य शक्ती ताकद युक्ती आहे तेवढ्या म्हणजे तू आकलन कर आणि आकलन कर पण कशासाठी अरे तू हनुमंत आहे की नाही त्या हनुमंताला आकलण्यासाठी तो आकलणारा बाबा आहे का नाही तिला कुठं माहिती होत पण याच्या हाताला मला उत्तर होणार आहे हे त्याला बी कळालं होतं आणि त्याच्या पैसे बाबा त्याला आकलन कसा झाला पाहिजे आपल्याशी कसा गुंतला पाहिजे ही तुझी ताकद वापर काळी विना राजा रावण पुन्हा गिरवूनच सांगू लागलेला आहे सर्वथा मारुती मारावा हे काळनी अरे माझ्या मनातून मी जेवढं काही तुला सांगतोय हे खरं आहे पण त्याच्याही पेक्षा कपटाची मूर्ती तूच बाबा कपट कसं करावं आपलं स्वरूप कसं धारण करावं हे तुला चांगलं जमतंय ना मग माझ्याकडून सांगण्यापेक्षा फक्त तुला मी टोचन करेल आणि टोचन करून तुझं कार्य तू कर अशा प्रकारचं कर काळनी राजा रावण सांगतोय हनुमंतराय निश्चित तुझ्या मारला पाहिजे नाही ना तर कमीत कमी सूर्योदय होईपर्यंत त्याला कसं तरी अडकून ठेव बाबा नाही तर माझं काही खरं नाही राजा रावण छातीवर हात ठेवतोय थरथर कापतोय बळच बोलतोय कपटीच आहे ना मग कपटी राजा रावण कपटानेच बोलू लागलेला आहे मरण पावली हनुमंत जर हनुमंत मरण पावलं ना हनुमंत मरण पावल्याबरोबर लागणार नाही वरीने आल्यानंतर लक्ष्मण वाचणार नाही लक्ष्मण नाही वाचल्यानंतर बाकीचे वाचतील का आपोआप जातील हे कपटाची लक्षणं ज्याच्याकडे या असेच कपटी जुनी म्हणायची बघा खांदा खांदा अगोदर आपल्याला वाचावं लागतं आणि नंतर त्याचा विचार करावा